नक्कीच. आणि जर गेस करायचं मित्रांनो बेस्ट बॅट्समन कोण असेल, नक्कीच या बेस्ट बॅट्समन भिवंडी संघाचा नसून हितेश भानुशाली ठरतोय बेस्ट बॅट्समन केडीसीए या संघाचा. हितेश भानुशाली सर फार चांगला खेळ, पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या बॅट मधून तब्बल 56 धावा आम्हाला पाहायला मिळाल्या. विशंबर सर यांच्या शुभ हस्ते नक्कीच त्यांना ती ट्रॉफी प्रदान करण्यात येते. आणि बेस्ट बॉलर योगेश पाटील ठरतोय बेस्ट बॉलर. तब्बल त्यांनी त्याच्या माध्यमातून 6 ते 7 विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्यात. योगेश पाटील ठरतोय आणि एका ओव्हरचा जर आपण विचार केला तर एका ओव्हर मध्ये 3 विकेट त्यांनी प्रस्थापित केल्या होत्या आणि तब्बल फक्त आणि फक्त 2च धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. आणि तदनंतर आपण वळूया रनरअप या पारितोषिकडे. आणि रनरअप कडे वळूया. आणि विशंबर शिंदे साहेबांना विनंती असेल की तुम्ही रनरअप ची ट्रॉफी प्रदान करायचे. नाव घ्यायची गरज आहे का? रनरअप संघाची नाव घ्यायची गरज आहे का? कारण केडीसीए संघ ठरतोय रनरअप. वेल प्ले, टाळ्या झाल्या पाहिजे तर रनरअप संघासाठी. फार चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. हितेश भानुशाली असो किंवा त्यांचे सर्व टीममेट्स असो, कर्णधार असो, विजय असो, स्वतः चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला सर्वांना पाहायला मिळाला. डॉक्टर दीपक सर असो, डॉक्टर राहुल सर असो, डॉक्टर अभय असो, फार सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांनी दाखवला. टाळ्या झाल्या पाहिजेत कारण आपण कुठच्या तरी स्पर्धेमध्ये सहभाग घेतो आणि त्या स्पर्धेमधून आठवण आणि जर अजून ट्रॉफी घेऊन जातो तर नक्कीच मनामध्ये नव्हे तर शोकेस मध्ये कैद करण्यासाठी नक्कीच आपल्याकडे एक गोष्ट असते. ती गोष्ट म्हणजे ती ट्रॉफी असेल. या स्पर्धेची बहुमूल्य अशी आठवण नक्कीच दिली जाते. नक्कीच बीजेपीचे प्रेसिडेंट नंदकुमार सर अहिरे यांच्या शुभ हस्ते फायनलची ट्रॉफी प्रदान करण्यात येते. येता येता सर्वांच्या तोंडातून आवाज झाला पाहिजे आणि संघ ठरतोय तो म्हणजे भिवंडी संघ, ज्यांनी थेट फायनललाच इथून घेऊन गेलाय आणि कोणी जायचं नाहीये कारण याच्यानंतर मॅन ऑफ दी सिरीज ची ट्रॉफी नक्कीच पेंडिंग असेल. बदलापूर मध्ये एवढ्या दूरवरून येऊन नक्कीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. जावेद असो, सर्व खेळाडूंचा नक्कीच या ठिकाणी उमेर असो किंवा सैफ असो, जुनेद असो, फार चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या वतीने त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेल प्लेड. आणि मॅन ऑफ दी सिरीज अजूनही पेंडिंग आहे. कुठचा संघ असेल मॅन ऑफ दी सिरीज साठी? मॅन ऑफ दी सिरीज साठी कुठचा संघ असेल? आणि तो संघ केडीसीएचा नसून भिवंडी संघाचा उमेर ठरतोय.
मॅन ऑफ द सिरीज. नक्कीच त्याच्या माध्यमातून आपल्याला तब्बल 28वा आणि विकेट देखील त्यांनी प्रस्थापित केल्यात. उमेद ठरतोय. अभिजित सरांच्या शुभ हस्ते नक्कीच पहिल्या मॅचचा सेमीफायनल जी ठरली होती त्या मॅच मध्ये देखील हितेश भानुशाली मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्याने देखील याचे आपले मॅन ऑफ द मॅच अजून एक ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. आज माझ्यामध्ये सर्व शोकेस घरातले ट्रॉफीनी भरणार आहेत, कारण हितेशला जवळजवळ विचार केला तर नक्कीच 4थी ते 5वी ट्रॉफी असेल. आजच्या दिवसामध्ये 3री ट्रॉफी असेल. फार चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला पाहायला मिळाला. जवळजवळ त्यांनी ती मॅच शेवटची देखील पदरात पाडली होती, पण नेव्हर दिलेस चांगला खेळ दाखवला. त्याबद्दल नक्कीच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे, स्वागत आहे त्या स्पर्धेमध्ये देखील. कल्याण संघ पहिल्यांदा आपल्याकडे खेळायला आला. मी कल्याण संघाच्या कर्णधारांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी देतो आणि तेही टुर्नामेंट ऑर्गनाईज करतील तेव्हा आमच्या संघाला आमंत्रित करावं अशी आशा त्यांच्याकडे व्यक्त करतो. बिलकुल सर, पहिला अनुभव होता. आपली मुलं तुमच्याकडे नेहमी खेळायला आले, आपण बऱ्याच वेळ खेळलेलो आहे, पण अशा फॉर्मॅटमध्ये ही पहिली स्पर्धा होती. आयोजकांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि आभार मानतो. या पद्धतीने अतिशय उत्कृष्ट सूर्य लयाला गेलेला, अंधार पडला, पण एकाचाही जोश कमी झालेला नाही आहे. सगळ्या तुमचा याची पावती आहे ती कामाची. ठीक आहे, अतिशय सुंदर आयोजन केलं. आलेल्या सर्व संघाचे मी अभिनंदन करतो, जिंकलेल्यांचे अभिनंदन करतो आणि शेवटी भिवंडी संघाचे आणि त्यांनी जी स्पोर्ट्समॅनशिप दाखवली ती अतिशय छान होती. याच्यानंतरची टुर्नामेंट आपण ऑक्टोबरमध्ये कल्याण आयोजित करेल आणि आपण सगळ्यांनी तिथे यायचं आहे. थँक्यू थँक्यू. भिवंडी कॅप्टन 2 शब्द आप पेश करिए. हॅलो, हे टुर्नामेंट झाला BGPA. खूप चांगला टुर्नामेंट होता. यांच्या सगळा खाय पियाच्या आणि टुर्नामेंटचा जे पण झाला होता चांगला झाला. आम्हाला खूप आवडला आणि आम्ही आलो की क्रिकेट स्पिरिट दाखवला इथे. आम्हाला खूप खूप आवडला आणि धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. आजच्या आयोजनामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या त्रुटी आम्ही आमच्या पदरात घेतो आणि तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल अशी आशा व्यक्त करतो. आमचे जे स्पॉन्सर्स आहेत या सगळ्या कार्यक्रमाचे, त्या सर्व स्पॉन्सर्सचे मी जाहीररित्या आभार व्यक्त करतो. बालाजी हॉस्पिटल असेल, किरण डायग्नोस्टिक असेल, 7 पाम हॉस्पिटल असेल आणि बरेच हॉस्पिटल आपल्या पाठीशी उभे राहिले, त्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. ह्या आयोजनात सगळ्यांनी जे कष्ट घेतले त्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि एक प्रेमाची भेट आम्ही सगळ्यांना देतो. नक्कीच 10 क्रिक अंपायर जर असतील तर तुम्ही देखील यायचं, आपलं सन्मान चिन्ह कलेक्ट करायचं. एक स्पर्धेची छोटीशी आठवण. नक्कीच त्यानंतर 10 क्रिक संघाचे नक्कीच 10 क्रिक वाहिनीचे कव्हरेज जे बघतात त्यांचे देखील एकाला विनंती असेल की त्यांनी देखील यायचं. मयूर ना तुझं नाव? स्वराज. आणि आपला कॉमेंट्रेटर लाडका स्वराज, याचंही तेवढंच आभार की याने सुंदर पद्धतीने कॉमेंट्री केलेली आहे. त्याचाही खूप खूप आभार आणि त्यालाही आम्ही एक स्नेह असं एक मोमेंटो म्हणून त्याला देतो आहोत. सुंदर कॉमेंट्री केली आहे. आमचा लाडका DJ वाला आकाश, याचं जे आहे हे मी माझ्याकडे ठेवणार आहे आणि ते मी त्याला माझ्या हातानेच देणार आहे कारण की तो आता अवेलेबल नाही. सेकंड अंपायर कोण आहे ते चला सर. ओके सर, ओके. सेकंड अंपायर हे
दे बाई. या टीम्सला पण दिलं का आपण पार्टिसिपेट? दिलं त्यांच्या ट्रॉफी गेल्या बस. हे घे आपले काम आपल्याला ठीक आहे ना. तू सांग अनाउन्स कर. आणि आता आमचे जे स्पॉन्सर आहेत की जे आमच्या पाठीमागे सदा उभे असतात, एका कॉलवर आमच्यासाठी उभे असतात, त्यांचं सगळ्यात पहिले अभिवादन करतोय आम्ही. त्यांचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो फर्स्ट 7 पाम हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजित, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. असं एक स्मॉलचं सन्मान चिन्ह आहे. डॉक्टर भंगाडे सर तुम्ही पण वर या. डॉक्टर पंकज भंगाडे वर या. विशंबर शिंदे सर आपणही तेवढंच आमच्या एका हाकेला उभे असतात. तुमचंही खूप खूप धन्यवाद. इंगोळे सर, सुदर्शन सर आपलेही खूप खूप धन्यवाद. हा घ्या थांब ना. डॉक्टर भंगाडे सर आपले BJPचे सर्वा कर्णधार आमचे BDCAचे, त्यांचाही खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, आपण दिलेल्या सेवेबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. यानंतर आपण निवृत्ती घोषित करावी. अजून आहेत डॉक्टर उत्कर्ष मुळे आपले 500 रुपये कृपया घेऊन जावेत. डॉक्टर उत्कृष्ट अशी बॅटिंगचं प्रदर्शन केलं आहे आणि त्यांचं एक आम्ही मनोगत पण घेणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे जरा ऐकूयात. उजेडात असा अंधारात त्यांचाच एक उजेड दिसतोय आम्हाला. चेहरा पुढे येऊ देत म्हणजे दिसेल. हा हा आणि आपलं मनोगत 2 शब्दात सांगावं. काही नाही आपल्या टीके सरांचं आम्ही ब्रीदवाक्य होतं, मॅच जिंकली नाही जिंकली तरी चालेल पण सगळ्यांची मनं जिंकली, हेच आमचं यश आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट मिळाल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमचे डॉक्टर आहिरे आणि उर्फ काका यांनी या कार्यक्रमाला BJPAचे अध्यक्ष यांनी आपल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आयोजन करण्याचं सुरुवात केली आणि असं या BJPA आणि BDCA करणं आपलं या स्पर्धेचं आयोजन झालं. त्याबद्दल आमचे स्पोर्ट्स सेक्रेटरी आणि आपले स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉक्टर योगेश पाटील यांचा सुद्धा सत्कार करावा. आणि आमचा टीके सगळ्यांचा लाडका, मनात राज्य करणारा असा हा टीके, याचं खूप खूप अभिनंदन. कारण की सगळ्या गोष्टींमध्ये पुढे उभे राहणारा आणि स्कोरर असो किंवा आपला BJPAचा ट्रेझरर असो, हे काम चोखपणे पार पाडणारा टीके. हां आणि डॉक्टर मयुरेश यांनी पार्ट टाइम कॉमेंट्रीचं काम खूप सुंदरपणे केलेलं आहे. विशंबर सर त्यांना देतील, त्यांचं अभिवादन करतील. हे नंदू काका दळवी सरांना दळवी सर या. डॉक्टर दळवी आमच्या BJPAचे ज्येष्ठ मेंबर आणि सदा आमच्या क्रिकेटसाठी अवेलेबल असणारे हरहुन्नेरी 21 वर्षाचे जे आहेत अजूनही, असं त्यांचं मन आहे आणि तसं त्यांचं हृदय आहे. असे आमचे बापू डॉक्टर राजेश यांनीही खूप काही काम केलेलं आहे आमच्या BJPA साठी. हां पाहुणाला भेट ना थांबत्याले. डॉक्टर राजेश आमचे लाडके राजी, त्यांचंही खूप खूप अभिनंदन. काका लास्ट आहे. हां डॉक्टर भूषण कोल्हे. यस, डॉक्टर भूषण कोल्हे यांनी आमच्या नवीन जर्सीसाठी खूप काही केलेलं आहे. 3 ते 4 वेळेस ते भिवंडीला जाऊन त्या सगळ्या गोष्टींना मॅनेज केलं. आणि तेवढंच नाही, आजचं जे सगळं काही बॅकअप होता तो मला सुगल, भूषण या लोकांनी खूप काही प्रोव्हाइड केला आहे.
आणि डॉक्टर राज या लोकांनी आम्हाला हे सगळं काही प्रोव्हाइड केलंय, त्यांचं तिघांचंही खूप खूप अभिनंदन. हे उरलंय कोणाचं आहे? झालं, हे माझे तुमचं आहे आहेत ना? हा डॉक्टर राज हा दोन. आणि डॉक्टर राज यांना विनंती आहे की त्यांनी 2 शब्द बोलावेत, कारण की आपण आपले बोलणं म्हणजे तोलमोल के बोल असतं, फार कमी वेळेस बोलतात, करून सोडून देतात. आज बघूयात किती बोलतो. हा माय बेस्ट विशेस टू माय टीम. अशा प्रकारे आपला हा कार्यक्रम आता मला वाटतंय की सांगता करावी, पण एकच मनात एक थोडीशी खंत राहिली की ट्रॉफी माझ्या बदलापूरला नाही येऊ शकली, एवढीच एक खंत शेवटी जाताना सांगेन मी. अजून बऱ्याच लोकांनी आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात मदत केली. दिनू झाला, निलेश झाला, योगेश साळुंके झालं आणि पूर्ण टीमच यासाठी होती. तर त्या सगळ्यांचा आभार. ही एक मानचिन्ह मी त्या सगळ्यांतर्फे स्वीकारतो आणि माझ्याकडे ठेवतो. धन्यवाद.